जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी प्रशिक्षण दिलं होतं मुख्यमंत्री योजनेअंतर्गत 6 महिन्याचं प्रशिक्षण दिलं होतं। आपल्याला त्यांनी शब्द दिला होता, आपल्याकडे हिरो आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं होतं, तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्हाला त्याच आस्थापनावर परमानंट करतो। विशेषतः ते आपल्याला 6,000, 8,000, 10,000 असे प्रशिक्षण भत्ता देत आहे। आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे, जर तुम्ही 6 महिन्यानंतर 5 महिने वाढून दिले, 11 महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं। तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये 2001 साली जे वस्ती शहरामध्ये गोरगरिबांचे मुलं लागले होते, त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना 2014 साली कायम केलं, म्हणजे परमानंट केलं। आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा 2 वर्ष जास्त शिकलेलो आहे। आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या, एवढी शासनाकडे विनंती करतो। जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पावसाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होते, त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही, आम्हाला कायम रोजगार दिला नाही, तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 24 ऑगस्टला आमचं प्रशिक्षण पूर्ण होत आहे। 25 ऑगस्टच्या दिवशी याच आनंदखेडामध्ये मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील। धुळे जिल्हा अधिकारी असतील, संस्थापक आहे, यांचं नियोजन आपल्याला परवा प्राप्त झालं आणि त्यांच्या ज्या विविध मागण्या होत्या त्या बऱ्याचशा मागण्या आहेत शासन स्तरावरील आहे, या माझ्या स्तरावरील मागण्या आहेत त्या आहे आमच्या उपायुक्तांना दिलं आहे, ते जिल्हाधिकारी साहेब असतील, साहेब असतील, यांना सर्वांना आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमच्या उपायुक्तांनी लगेच ते पत्र आज आयुक्तांना पाठवलेलं आहे आणि आयुक्त साहेब वरती कंप्लेंट करतील तुमच्या मागण्या आणि तुझं काय आहे तर ते शासन स्तरावर तुमचे शासन स्तरावर घेतलेलं आहे। एवढंच मी बोलतो आणि सर्वांना विनंती करतो की तुम्ही ज्या घटनात्मक मार्गाचा अवलंब करावा, हे जे रास्ता बंद वगैरे ह्या गोष्टी करू नये। आता तुम्ही सर्वजण आता शासकीय सेवेत तुम्हाला अनुभव आलेला आहे, आता 7, 8, 9 महिने झाले, तुम्ही ज्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या संवैधानिक पद्धतीने पुढे मागण्या करून तुम्ही त्या पूर्ण कराव्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या स्तरावर जे पण काही विषय असतात आम्ही त्याच दिवशी ते सॉल्व्ह करतो। बऱ्याचशा गोष्टी तुमच्या शासन स्तरावर येणार, त्या मागण्या आम्ही वरतीपर्यंत पोहोचून देतो।